आणि अत्यंत महत्त्वाची बातमी रावेरमधून 70,000 मतांनी आघाडीवरती आहे, तर माढामध्ये सदाभाऊ खोत 9,000 मतांनी आघाडीवरती आहेत. विनायक राऊत 46,000 मतांनी, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून निलेश राणे 46,000 मतांनी पिछाडीवरती. देशाचे कल आपण बघतोय. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 59 जागांवर बीजेपी आघाडीवरती दिसते. उत्तराखंड मधल्या 5 पैकी 5ही जागांवरती भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आपल्याला दिसतोय. महत्वाचे ताजे निकाल, ताजे अपडेट्स, ताजे कल आपण बघतोय देशभरामधले. पश्चिम बंगालमध्ये 42 जागा आहेत, 4 जागांवरती. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते. ही जागा वाढत राहील अशी अपेक्षा आम्हाला दिसते. और वो इंडिया का क्या कहना चाहते हैं सब जगह से? पूरे देश में जिस तरह के रुझान है, इससे क्लियर हो रहा है कि सरकार के खिलाफ मतदान हुआ है. यूपीए के घटक दलों की संख्या कम शुरुआती दौर में हो रही है. शायद ये कुछ बदले चित्र, लेकिन इससे ये लग रहा है कि सरकार के एंटी इन्कम्बन्सी का फॅक्टर काम कर रहा है. ज्या प्रकारे देशभराचे निकाल समोर येते, पहिला राऊंड दुसऱ्या राऊंडचा, त्याच्यातून असं सिद्ध होते की सरकारच्या कामगिरीवर किंवा अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे, जे सरकार आणि सरकारच्या घटक दलाच्या विरोधात चित्र दिसते आणि त्याचा फायदा भाजप आणि एनडीएला मिळते असं एकंदरीत चित्र दिसते. आणि अत्यंत महत्वाचा निकाल, नाशिकमधून 77,000 मतांनी छगन भुजबळ पिछाडीवर. बीडमधून गोपीनाथ मुंडे आघाडीवर आहेत. नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित 9